आई तुला गंमत माहितीये, आज शिवानी आमच्यासाठी एकदम हिरो बनवून आली होती माहितीये. होय ना, मग चांगली आहे ती पोर, आवडती मला. तुम्हीच उगाच गैरसमज करून घेतला होता तिच्याबद्दल. बर काकू, एक विचारायचं होतं. विचार की. मी इकडे रोज येते, बऱ्याच वेळा इकडेच राहते, इकडेच जेवते. तुम्हाला त्रास नाही होत ना? अहो नाही म्हटलं तरी एक तोंड वाढतं हो जेवणाचं. अरुणे, ते दरवाजा मागचं दांड कान बरं तिच्या पाठीत घालते. अहो काकू तसं नाही, पण मी खरंच. तसं नाही कसं? हा, तू माझ्या अरुणाची मैत्रीण आहेस ना, म्हणजे माझ्या मुलीसारखी नाही का? आज तुला 2 घास घातले तर माझं काही कमी होणार आहे? आणि उद्या मला अडचण आली तर तू नाही मदत करणार? हा, काहीतरी एवढं वागडं बोलत राहते. मी म्हटलं होतं ना तुला, झालं घेतलास पार धुंडा मारून. कॉलेज सुरू झालंय ना, लेक्चर्स नावाचा जो काही प्रकार असतो त्याकडे अधिक लक्ष द्यायचं. आता अभ्यासावर अधिक कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आजपर्यंत काही बोललो नाही, पण हे खेळणं बस झालं आता. यापुढे खेळणं बंद कायमचं. त्याला वाद नको आहेत. माझ्या मुलीनं कबड्डी खेळलेलं मला आवडणार नाही. यापुढे कबड्डी खेळणं सोडा, कबड्डी हा शब्द सुद्धा तोंडात उच्चारायचा नाही. काय चाललंय? काय दिसतंय? आणि डोका तू गप्पा बसा, नाही तर अख्खी गुड्डीच फेकून मारेन. मैं क्या देखते रहूंगी, तुझे और गुड्डी को ना बांध के ड्रम में फेंक दूंगी. ए गुड्डी ढोकळा खाणार काय? हे गुड्डी, बेसन का लाडू खाएगी? बघितलंस, हे असंच होत असतं. नीट बोलताच येत नाही यांना. अशी काय मिक्स होणार आहे काय माहित. मग काय सत्कार करू तुझा का स्वागत समारंभ ठेवू तुझ्यासाठी? असं कोण बोलतंय तुला? ए आलीयस ना, अंड्यात राहायचं. ए मीना, ही पद्धत आहे बोलण्याची. तू आता तिचीच बाजू घेणार ना? ए मीना, आधी हिच्यासारखं कबड्डी खेळून दाखव आणि मग बोल. ए पंटत मीना, तू कोण आहेस रे? तू कोण आहेस मला बोलणारा? हा बाजूला चल, काय फालतूगिरी आहे? अरे यार झगडो मत. ही गुड्डी काल नाही आली तर तुम्ही सगळा मला विसरलात. कोण विसरणार आहे तुला? ही वेडी आहे काय? ए तू काय सांगतेस ग मला? अरे तू सिरियस का होते? तिला काय मारतेस तू? तुला मारू? कॅप्टन, हे फार होत आहे. जर एक दिली ना तर जागच्या जागी बसेल ही. ऐक शांत हो जरा, शांत हो. तू मीना, नक्की तुझा प्रॉब्लेम काय मला कळेल. गुड्डी, गुड्डी प्रॉब्लेम आहे माझा. ती येणार, आपल्यात खेळणार, आपल्यातल्या एकीची जागा घेणार. मीना, अरे अपने ऊपर क्यों ले रही है सब? अगर गुड्डी को टीम में आना है तो हम में से एक को किसी को बाहर जाना ही होगा. जो अच्छा परफॉर्म करेगा वही टीम में रहेगा, समझी? थँक्स ढोकळा, रिअली थँक्स. अच्छा हुआ तू ही बोल. आता जर मी बोलले असं नाही सगळं तर इथे मोठा वाद झाला असता. कुठल्याही गोष्टींनी भारावून जाण्याचं वय आहे तुझं, म्हणून सांगतो तुला की कबड्डी तुझ्या फ्युचरच्या आड येणार आहे. आणि तू ही कबड्डीपटू म्हणून ऐकून न घेता माझी मुलगी म्हणून जर हे ऐकून घेतलंस तर त्यात तुझं भलं आहे. तुझ्या गप्प बसण्याचा काय अर्थ लावायचा मी? कळतंय मला. गुड. मला वचन दे कसलं? यापुढे खेळणार नाही म्हणून. पापा, मी प्रयत्न करेन, पण मला थोडा वेळ द्या. शिवानी, शिव हे बघ माने, ते मैदान जे आहे ते BMCने भाऊ जगदाळेला लीजवर दिलेलं आहे. त्याचे ओरिजिनल पेपर्स मला हवे आहेत आजच्या आज. ओके सर. आपल्या वॉर्ड ऑफिसरला कॉन्टॅक्ट करा, त्याला मला येऊन ऑफिसमध्ये भेटायला सांगा. त्या स्पोर्ट्स फेडरेशनच्या सेक्रेटरीला कॉन्टॅक्ट कर, त्याला सांग त्या भाऊ जगदाळेचं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जरा होल्डवर ठेव. आणि याची कुठे वाच्यता नको, त्याचे परिणाम फार विचित्र होते. हो सर, मी करतो सगळं मॅनेज. सावंत भाईला म्हणावं ताबडतोब मला येऊन भेट. ओके. जरा माझं ऐकता? नाही, मी घाईत आहे, मला वेळ नाहीये. वत्सला, आपल्या नवऱ्याला थोडीशी अक्कल आहे, ह्यावर विश्वास ठेव आणि तुला जे काही सांगायचं ते जाऊन आपल्या मुलीला सांग.